अहो तुम्ही मला इथे का बोलवलत? पण तुझ्याशी बोलायचंय सावली. बोला ना, काय झालं? मला सत्य कळलंय. कसलं सत्य? कसलं सत्य? तू माझ्याशी असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. काय दिलंय मी? काय केलं? फसवलंयस तू मला सावली. विश्वासघात केलास तू माझा. तुला आधी पण सांगितलं होतं मी, तुझ्यासाठी मी काही सहन करायला तयार आहे. पण जर तू खोटं बोललीस ना, ते सहन नाही होणार. असं का बोलताय? मला नाही कळत आहे. हे बघ, शेवटची संधी देतो मी तुला. जे काय घडलंय, जे खरंय ते प्रामाणिकपणे सांग मला. सारंग सर, मला खरंच कळत नाहीये तुम्ही कशाबद्दल बोलताय. नाही सांगणार ना तुम्हाला? तुला सांगायचंच नाही. जर तू आता प्रामाणिकपणे सांगितलं असतंस ना सावली, मी तुला माफ पण केलं असतं. मला सत्य कळलंय सावली. ताराच्या गाण्याच्या मागे तुझा आवाज आहे. तिला गाता नाही येत, तू गातेस. तिचा फक्त चेहरा आहे, पण आवाज तुझा आहे. माझ्या आयुष्यात आल्यापासून तू ही गोष्ट लपवलीस माझ्यापासून. मी प्रामाणिकपणे तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? तू फसवणूक केलीस माझी. माझा निर्णय झालाय सावली. कसला निर्णय? आजपासून आपलं नातं संपलं. आजपासून तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच आणि कसलाच संबंध नाही. मी विसरून जाईन की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी खोटारडी स्त्री आली होती. आजपासून सारंगच्या आयुष्यातला सावलीचा अध्याय संपला, कायमचा. विठ्ठला, मला माहिती आहे माझ्या मनातल्या भीतीमुळे मला असे स्वप्न पडतायत. मी माझ्या नवऱ्यापासूनच एवढं मोठं सत्य लपवून ठेवलंय. त्यांच्याशी सतत खोटं बोलावं लागतंय मला. नाही आवडत आहे मला. डोंगरा एवढं ओझं असल्यासारखं वाटतंय मनावर. खूप त्रास होतो या गोष्टीचा. फक्त एकाच गोष्टीचा मनात विचार येतोय की जेव्हा सारंग सरांना हे सत्य कळेल तेव्हा काय होईल. पण तुला माहिती आहे ना, मी सगळं माझ्या खर्चांसाठी करते.